इराणच्या नौदलाचं नामोनिशाण मिटवू ट्रम्प यांची इराणला धमकी। तर हिम्मत असल्यास अमेरिकन युद्धनौका हॉर्मुझ स्ट्रेटमधून आणून दाखवा। इराणच्या IRGCचं ट्रम्प यांना थेट आव्हान। मदत करा नाहीतर परिणाम भोगा। हॉर्मुझवरून डोनाल्ड ट्रम्प यांचा मित्र राष्ट्रांना थेट इशारा। लष्करी मदत नाकारणाऱ्या देशांना अमेरिकेची धमकी। अमेरिकेला मोठा झटका। 4 देशांनी ट्रम्प यांच्या युद्ध प्रस्ताव नाकारलाय। फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, जपान आणि जर्मनीचा हॉर्मुझमध्ये युद्धनौका पाठवण्यास नकार। चीनचं 90% तेल हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतूनच येतं। चीननं युद्धात सहभागी व्हायला हवं। डोनाल्ड ट्रम्प यांचं थेट आवाहन। दुबई विमानतळाजवळ इराणी ड्रोन हल्ल्यानंतर आगीचा भडका। इंधन टाकीवर ड्रोन आदळल्यानं भीषण आग। दुबई विमानतळावरील विमानसेवा तात्पुरती स्थगित। सुरक्षेच्या कारणास्तव दुबई विमानतळ रस्ताही बंद। अमेरिका आणि इस्रायलकडून इराणची राजधानी तेहरानमध्ये हवाई हल्ले। मोहम्मदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ हल्ला झाल्याची माहिती। इस्रायलकडून लेबनॉनच्या बेरूतमध्येही हवाई हल्ले। तेल अवीववर इराणचा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ला। अनेक ठिकाणी इराणनं मिसाईल डागल्या। 250 क्लस्टर बॉम्बनं इराणनं तेल अवीवला लक्ष्य केलंय। भीषण हल्ल्याचा व्हिडिओ समोर। कच्च्या तेलांच्या किमतीत पुन्हा 2% वाढ। कच्च्या तेलांच्या किमती प्रति बॅरल $100 पार। तेलाचे दर $106 प्रति बॅरलवर। जग लाडकी नावाचं जहाज 80 टन कच्चं तेल घेऊन भारताच्या दिशेनं रवाना। UAE बंदरावरील भीषण हल्ल्यातून भारताचं हे जहाज थोडक्यात बचावलंय। जहाजावरील सर्व भारतीय खलाशी सुखरूप। LPG वाहक शिवालिक जहाज थोड्याच वेळात भारतात येणार। गुजरातच्या मुंद्रा बंदरात शिवालिक जहाज दाखल होणार। 7 मार्चला कतारमधून हे जहाज निघालं होतं। आधी गुजरातला गॅस तेल पुरवलं जाईल। देश मेला तरी चालेल। गुजरातला आधी तेल पुरवठा होणार। शिवालिक जहाजावरून संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा। सलग 5व्या दिवशी घरगुती सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा। पुणे, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, नागपूरमध्ये गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा। गॅस सिलेंडरची कमतरता सरकार मान्य का करत नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल। इंधन साठ्यावरून खोटं बोलू नका। राऊतांचाही फडणवीसांवर निशाणा। तर घरगुती गॅसचा कोणताही तुटवडा नाही, केंद्राकडून स्पष्ट। विरोधकांकडून जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचं काम सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। गॅस टंचाईवर पर्याय म्हणून रेशनिंगद्वारे केरोसिन पुरवठा करण्याचा विचार। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांची माहिती। रुग्णालय आणि शैक्षणिक संस्थांना 100% गॅस पुरवठा करण्याचेही आदेश। कोल्हापुरात गॅस तुटवड्याच्या निषेधार्थ काँग्रेसचं आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेसनं चुली मांडल्या। गॅस टंचाई विरोधात काँग्रेसचा एल्गार। मुंबईमध्ये गॅसचं संकट गडद। व्यावसायिक सिलेंडर अभावी 35% हॉटेल्स बंद। बुधवारपर्यंत 75% हॉटेल्सना टाळं लागण्याचीही भीती। धर्मस्वातंत्र्य विधेयकातून कुठल्याही धर्मावर अन्याय नाही। ग्रुप प्रथांना आळा घालण्याचा प्रयत्न। कुणीही राजकारण करू नये, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर। दिल्लीत काही वरिष्ठ नेत्यांची शिंदे भेट घेणार। सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या विमान अपघाताचा ब्लॅक बॉक्स भारतातच डिकोड होणार। तपासासाठी आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलचा वापर। AIIB कडून सखोल चौकशी सुरू। केंद्रीय उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांची संसदेत माहिती। दिल्ली संसदेच्या गेट क्रमांक 1 वरील सुरक्षा सायरन अचानक वाजल्यानं गोंधळ। वाऱ्यामुळे बॅरिकेड हल्ल्यानं सुरक्षा सायरन वाजला। CSISचं स्पष्टीकरण।